नमस्कार, मॅन विथ मल्टी टॅलेंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आमच्यासोबत आमचे मावस बंधू कुणाल भोसले आहेत आणि आमच्या गावची यात्रा ही 1 फेब्रुवारी आणि 2 फेब्रुवारी या 2 दिवशी आहे. पौर्णिमे दिवशी ही यात्रा असते आणि यासाठीच त्यांनी त्यांच्याकडचा एक टेलिस्कोप आहे. हा टेलिस्कोप त्यांनी या यात्रेमध्ये लावणार आहेत. शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी हा टेलिस्कोप असणार आहे आणि त्याच्या माध्यमातून ते चंद्रदर्शन या टेलिस्कोपच्या माध्यमातून करून देणार आहेत. आता हा टेलिस्कोप जर पाहिला तर हा टेलिस्कोपची जी फोकल लेंथ आहे साधारण 700 मिलीमीटर एवढी आहे आणि याचा जो अपर्चर आहे जे पुढचं लेन्स असते ही 60 mm ची आहे आणि या टेलिस्कोपच्या माध्यमातून साधारणपणे 550 पटीने मोठी वस्तू आपण पाहू शकतो. म्हणजे त्याचं मॅग्निफिकेशन जे आहे हे 550 गुणा आहे. म्हणजे आपण ज्या मोबाईलमध्ये जे आपल्याला 10 झूम जे करतो आपण 10 गुणिले होतं 100 गुणिले जे म्हणजे भारीतला भारी मोबाईल जो असतो त्याने 100 गुणिलेपर्यंत म्हणजे सॅमसंगचे जे मोबाईल आहेत त्यात आपण पाहू शकतो की 100 गुणिलेपर्यंत होऊ शकतं. पण या टेलिस्कोपमधून 550 पटीने जास्त आपण वस्तू पाहू शकतो. इतकी शक्तिशाली ही टेलिस्कोप आहे. आता ही जी टेलिस्कोप आहे याच्या माध्यमातून ते आपल्याला चंद्र तर दाखवणार आहेत, पण चंद्रावरचे जे क्रेटर्स असतात खड्डे पडलेले हे ते सगळे गोष्टी या टेलिस्कोपच्या माध्यमातून आपल्याला दिसतात. तसंच आता हे दाखवत असताना ते त्याची किती किंमत लावलेली आहे त्यांनी की बाबा हे चंद्र पाहण्यासाठी त्यांनी किती फी आकारणार आहेत. तसंच त्याचसोबत त्या विद्यार्थ्यांसाठी ते काय काय देणार आहेत हे देखील आपण त्यांना विचारणार आहोत. आणि मला असं त्यांनी सांगितले की 1 आणि 2 तारखेला हे चंद्र दाखवणार आहेत कारण ते यात्रेचा दिवस आहेत आणि जे लोक चंद्र पाहतील आणि त्यांच्याकडे ते जे तिकीट असेल त्याचा वापर करून ते नंतर 3 तारखेला गुरुग्रह जे गुरुग्रहावरचे पट्टेसुद्धा या टेलिस्कोपच्या माध्यमातून आपल्याला दिसतात. एवढा मोठा गुरुग्रह दिसतो आणि गुरुग्रहाच्या जे आजूबाजूचे जे चंद्र आहेत 4 चंद्र आहेत ते 4 चंद्र देखील या टेलिस्कोपच्या माध्यमातून आपण पाहू शकतो. तसेच या टेलिस्कोपमधून आपल्याला शनिग्रहाचे कडे हे सुद्धा आपण पाहू शकतो. मला वाटतं त्या दिवशी शनिग्रह दिसेल म्हणजे आहे आता शनिग्रह पण दिसू शकतो संध्याकाळचा, पण गुरुग्रह तर दिसणार आहे आणि ते आपल्याला 3 तारखेला दाखवणार. तर सुरुवातीला आपण त्यांना विचारूया की या टेलिस्कोपसाठी ते पहिली ते 10वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी किती फी ठेवलेली आहे आणि 10वीपासून जे पुढचे जे मोठी लोक आहेत यांच्यासाठी किती फी ठेवलेली आहे हे देखील आपण त्यांना विचारणार आहोत. माझ्या माहितीप्रमाणे 30 रुपये पहिली ते 10वीपर्यंतच्या मुलांसाठी 30 रुपये आहे आणि जे मोठी लोक आहेत त्यांना 50 रुपये असं काहीतरी ठेवलेले आहेत. त्यासोबत त्यांचं माहिती पुस्तक काहीतरी देणार आहेत. कशा पद्धतीने तुम्ही काय म्हणताय, कशा पद्धतीने करणार आहे तुम्ही सगळे? तर आपण यात्रेमध्ये हा टेलिस्कोप लावणार आहे ज्यामध्ये आपल्याला रात्रीच्या वेळेस पौर्णिमेचा चंद्र पाहता येणार आहे. त्यामध्ये आपल्याला चंद्रावरील क्रेटर्स दिसणार आहेत या टेलिस्कोपमधून. नंतर आपल्याला गुरुग्रह नंतर 2 दिवस दाखवल्यानंतर आपण ह्यातून गुरुग्रहसुद्धा मुलांना दाखवणार आहे. त्यामधून आपल्याला लहान मुलांमध्ये खगोलीय गोष्टींची आवड निर्माण करायची आहे यामधून आणि आवड निर्माण होईल यातून. त्यांनी चंद्र दाखवल्यानंतर चंद्राबाबतची माहिती पुस्तिकामध्ये चंद्राबाबतची माहिती देणार एक पत्रसुद्धा त्यांनी देणार आहे. त्यामध्ये स्वतः चांदू मामा आपल्या भाच्यासोबत बोलत आहे आणि तो त्याची इतिहास भौगोलिक रचना आणि आतापर्यंत कोणकोणत्या देशांनी त्याच्यावरती म्हणजे मिशन आलेलं आहे, म्हणजे कुठलं यान आलेलं आहे, कशा पद्धतीनं आतापर्यंत माणसाने त्यामध्ये प्रगती केलेली आहे हे देखील त्यामध्ये ते सांगणार आहेत. तसंच माझ्या विनंतीसाठी त्यांनी असं सांगितलेलं आहे की जे विद्यार्थी चंद्रदर्शनासाठी 1 आणि 2 तारखेला येतील आणि चंद्रदर्शन करतील आणि त्या 30 रुपये म्हणजे ज्या फीमध्ये जे आहेत 10वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी की 30 रुपयामध्ये दाखवणार आहेत ते नंतर दुसऱ्या दिवशी 10 रुपयामध्ये, बरोबर आहे ना? हां. तर 3 तारखेपासून किंवा 3 तारखेला संध्याकाळी जे लोक शक्य असेल, ज्या मुलांना शक्य असेल ते गुरुग्रह देखील 10 रुपयामध्ये फक्त पाहू शकतात. गुरुग्रहावरचे पट्टे पाहू शकतात. गुरुग्रहाच्या कडेचं चंद्र देखील 4 चंद्र आहेत त्याला ते देखील पाहू शकतात. पण ज्यांनी चंद्र पाहिलेला आहे त्या विद्यार्थ्यांना 10 रुपयामध्ये हे गुरु दाखवणार आहेत. पण ज्यांनी चंद्र पाहिलेलं नाही आणि फक्त त्यांना गुरु पाहायचं असेल तर त्यासाठी वेगळी फी असेल किंवा त्या दिवशी चंद्र पण असणारच आहे. त्यामुळे चंद्रसुद्धा दोन्ही एकत्र त्यांनी साधारणमध्ये 30 रुपयामध्ये दोन्ही गोष्टी दाखवू शकतील किंवा 40 रुपयामध्ये, माफ करा 40 रुपयामध्ये दोन्ही गोष्टी होतील. हां, मोठ्या ह्यांची इच्छा अशी आहे की मोठ्या जी मुलं आहेत कॉलेजचे वगैरे त्यांनी शक्यतो ह्याच्यामध्ये सहभाग घेऊन कारण लहान मुलांना तेवढा वेळ देता यावा. पण ज्यांना खरंच इच्छाच आहे बघायची त्यांसाठी त्यांनी 50 रुपये काहीतरी फी ठेवलेली आहे. आपण जर पाळण्यामध्ये बसलो तर पाळण्यामध्ये साधारण 100 रुपयाच्या मोठ्या आकाश पाळण्यामध्ये 100 रुपये वगैरे घेतले जातात. त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला चक्कर मारून ते तुमचे 100 रुपये संपून जातात. पण जर तुमच्या मुलांना समजा मोठी माणसं बघत असेल तर तुमच्या मुलांना जर खगोलीय घटनांविषयी जर आवड निर्माण करायची असेल, इस्रो नासामध्ये जायची इच्छा असेल मुलांना किंवा काहीतरी त्यांनी मोठं स्वप्न बघावं असं वाटत असेल तर या मुलांना तुम्ही या मेळ्याच्या यात्रेमध्ये नक्की हा चंद्र दाखवा. त्यांचं अजून लोकेशन काय फिक्स झालेलं नाही, पण त्यांची जी कार्यक्रम पत्रिका आहे ती आपण शाळेत जाणार आहे आपण
हां, शाळेमध्ये येऊन विद्यार्थ्यांना देणार आहे की म्हणजे तिथल्या शिक्षकांना की बाबा हे कशा पद्धतीने हे करणार आहे. तर तुम्ही देखील जर मेळ्याच्या यात्रेमध्ये येणार असाल तर या चंद्र दर्शनाचा अवश्य लाभ घ्या. जवळून चंद्र कसा दिसतो, त्याच्यातले खड्डे कसे दिसतात हे देखील तुम्ही व्यवस्थितपणे पाहू शकता. आता याच्यातून इकडं शिंगणापूर आहे, पण आता सध्या धुकं आहे ना, तर तुम्हाला एक डेमो म्हणून मी शिंगणापूरसुद्धा दाखवलं असतं. आणि इथून जवळ दिसत असेल तर इथं आमचे मेळगावचे आमचे दैवत श्री भैरवनाथाचं मंदिर आहे. आणि हे मंदिरसुद्धा तुम्हाला दिसते का पहा, किंवा मी तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवेन. तर या देवाची यात्रा आहे. तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि यात्रेला आला तर हे चंद्र बघा विसरू नका. धन्यवाद. धन्यवाद. आलो तर शाळेत जाऊ.